नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरती चाया एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज पुन्हा एकदा बघा IBPS पॅटर्ननुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग भरती 2025 साठी बघा मित्रांनो ठिकाणी सर्व पदांसाठी बघा उपयुक्त अशी या ठिकाणी आपण गणित व बुद्धिमत्तेच्या मित्रांनो ठिकाणी आज प्रश्नपत्रिका बघा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करत आहोत। तर बघा या अगोदर देखील बघा या ठिकाणी आपल्या चॅनलवरती जवळपास 24 भाग बघा या ठिकाणी अपलोड झालेले आहेत। जर तुम्ही अद्याप हे 24 भाग अभ्यासले नसाल, या 24 भागांची देखील मी तुम्हाला या ठिकाणी एक प्लेलिस्ट या ठिकाणी अवेलेबल करून दिली आहे। बघा तुम्ही अद्याप जर ते अभ्यासले नसाल, ते सर्व काही त्या बघा प्लेलिस्टवर तुम्ही जाऊन ते 24 भाग या ठिकाणी अभ्यासून घ्या। कारण मित्रांनो बघा या ठिकाणी वेळापत्रक आलेलं आहे, तुम्ही अद्याप जर पाहिले नसेल अवश्य पाहून घ्या। येत्या बघा 1 जुलैपासून या ठिकाणी आपले मित्रांनो जे पेपर आहेत बघा मित्रांनो या ठिकाणी चालू होणार आहेत, लक्षामध्ये असू द्या 1 जुलैपासून। तर बघा पहिला प्रश्न, आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्ष इतका फरक आहे, त्यांचे एकूण वय 74 असेल तर 5 वर्षापूर्वी आजोबांचे वय किती होते? या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला आहे। तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर कमी वेळ किंवा एकदम कमी वेळेमध्ये कशा प्रकारे काढू शकतो। तर बघा आता या ठिकाणी आपण बघा आजोबा व नातू आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण काय करू, पहिलं आजोबा या मित्रांनो आजोबाला आपण x म्हणू बघा, लक्षात असू द्या हे या ठिकाणी आजोबा आहेत, या आपण आजोबाला x म्हणू व या ठिकाणी पुन्हा नातू आहे, पुन्हा या नातवाला मित्रांनो आपण y मानून घेऊ, नातू बरोबर y। ओके, तर आता काय करा बघा या ठिकाणी आजोबा व नातू यांच्या वयात 50 वर्ष इतका फरक व त्यांचे एकूण वय 74 वर्ष असेल तर 5 वर्षापूर्वी आजोबांचे वय किती? या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला आहे। तर काही करू नका, सरळ आता हे x जे आहे मित्रांनो आजोबांचं आपण किती वय मानलं x, सरळ हे x घ्या, x प्लस हे y नातूचं बरोबर एकूण किती मित्रांनो यांची बेरीज किती आहे? तर 74 वर्ष आहे बघा एकूण वय, म्हणून ठिकाणी 74 घ्या, पुन्हा यांचे आपल्याला ठिकाणी बेरीज करायची आहे। हे x घ्या, x पुन्हा फरक म्हणलाय पुन्हा ठिकाणी मायनस y बरोबर या ठिकाणी एकूण फरक किती? 50 वर्षाचा फरक आहे, म्हणून ठिकाणी आता आपण यांचं करून घेऊ बघा बेरीज। ओके, x प्लस x झालं किती मित्रांनो एकूण या ठिकाणी 2x झालेला आहे। आता या ठिकाणी आपली प्लस y व मायनस y या ठिकाणी होता कट y आणि पुन्हा बरोबर 4 ला 4 7 आणि 5 झाले या ठिकाणी एकूण 12। ओके, तर आले किती 2x बरोबर 124, तर हे x बरोबर 124/2। ओके, आता बघा बेसख 12 आणि हे जे 4 आहे बे दोन्ही 4। ओके, आले किती 62 वर्ष। तर या ठिकाणी आपल्याला विचारलंय काय, तर 5 वर्षापूर्वी आजोबांचं वय किती, म्हणून ठिकाणी आपण काय करू आता या 62 मध्ये मित्रांनो हे जे 5 वर्ष आहेत हे मायनस करू। तर हे 62 घ्या आणि या 62 मध्ये मित्रांनो या ठिकाणी आजोबांचं आपल्याला 5 वर्षापूर्वीचं वय विचारलंय, तर हे आहे आपल्याला सध्याचं 62 वर्ष मिळालेलं, म्हणून काय करूया 62 मधून आपण हे 5 वर्ष मायनस करू। जर आपण 62 मधून जर 5 वर्ष मायनस केले तर उरतात किती बघा या ठिकाणी एकूण 57 वर्ष। या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे बघा पर्याय क्रमांक या ठिकाणी ड आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे, तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे। तर बघा मित्रांनो या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची बात म्हणजे या ठिकाणी बघा या परीक्षेसाठी आम्ही एक तुमच्यासाठी 1500 प्लस मित्रांनो प्रश्नांचा या ठिकाणी एक महाठोकळा या ठिकाणी आम्ही क्रिएट केलेला आहे। बघा मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी अभ्यास करायला GK GS व करंट अफेअर्स या ठिकाणी आम्ही तुम्हाला देत आहोत आणि त्यामध्ये या ठिकाणी प्लसमध्ये आजवर या ठिकाणी आपल्या चॅनलवरती जेवढ्या काही मित्रांनो प्रश्नपत्रिका गणित बुद्धिमत्तेच्या ठिकाणी अपलोड झालेले आहेत, या ठिकाणी सर्व मित्रांनो बघा त्या प्रश्नपत्रिकांची एक तुम्हाला या ठिकाणी आम्ही PDF या ठिकाणी अवेलेबल करून देऊ, या ठिकाणी पुन्हा एकदा तुम्हाला सराव करण्यासाठी। तर बघा अवश्य हा जो तुम्ही महाठोकळा आहे बाय करा, बाय करण्यासाठी बघा
74 14 93 07 या नंबरवर मित्रांनो फक्त आणि फक्त 99 रुपीज पे करा। पे केलेली मित्रांनो स्क्रीनशॉट आहे, या नंबरच्या व्हॉट्सअपला तुम्ही टाकून टाका। तुम्हाला अवघ्या 2 मिनिटाच्या आत बघा आम्ही तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मित्रांनो हा जो 1500+ प्रश्नांचा IBPS पॅटर्न मित्रांनो रिपीट केलेल्या प्रश्नांचा महाठोकळा आहे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अवघ्या 2 मिनिटांमध्ये आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देऊ। म्हणून काय करा बघा, IBPSने रिपीट केलेली प्रश्न आहेत म्हणून तुम्ही हा जो महाठोकळा एकदाशी अवश्य अभ्यासून घ्या आणि अगदी मित्रांनो या ठिकाणी कमी वेळेमध्ये तुम्ही जास्त प्रमाणात या ठिकाणी अभ्यास तुम्ही GK GS आणि करंट अफेअर्सचा करून घ्या। बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न क्रमांक 2 तर बघा, सूरज त्याच्या बहिणीपेक्षा 730 दिवसांनी मोठा आहे। त्याच्या बहिणीचा जन्म शनिवारी झाला आहे, तर सूरजचा जन्मवार सांगायचा या ठिकाणी आपल्याला आहे। तर बघा या ठिकाणी आपण प्रश्नाचे जे राईट आन्सर आहे या ठिकाणी कशा प्रकारे काढू शकतो। जर तुम्हाला असा प्रश्न विचारला किंवा असा प्रश्न तुम्हाला दिसला या ठिकाणी परीक्षेमध्ये, काही करायचं नाही, सरळ हे जे 730 दिवस आहेत जशाच तसे घ्या। 730 दिवस याला छेदा बघा तुम्ही 7 छेदायचं भागायचं कारण म्हणजे काय, तर आठवड्यामध्ये 7 दिवस असतात। काय करा, 7 10 सरळ 7 10 70 उरले किती 3, पुन्हा 7 त्रिक 21 7 चोक 28 या ठिकाणी मित्रांनो आले किती 7 चोक 28 आणि या ठिकाणी उरले किती बाकी 2। तर मित्रांनो या ठिकाणी फक्त आपल्याला बाकीकडे लक्ष द्यायचं आहे, 2 बाकी उरली। मग मित्रांनो या ठिकाणी काय, सूरज त्याच्या बहिणीपेक्षा मित्रांनो काय तर मोठा आहे मित्रांनो, म्हणून या ठिकाणी काय करा तुम्ही, तर आपल्याला या ठिकाणी आता सूरजच वार विचारलंय म्हणून तुम्ही काय करा, आता 2 वार समोर जाऊ नका, 2 वार तुम्ही या ठिकाणी मागं या। तर जर आता सूरजच्या बहिणीचा जर वाढदिवस या ठिकाणी कधी जन्म शनिवारी झाला असेल तर सूरजचा जन्मवार या ठिकाणी आपल्याला 2 फक्त आणि फक्त या ठिकाणी 2 वार मागायचं आहे। जर पहिला वार मागा आला शुक्रवार आणि दुसरा वार जर आपण मागा आला तर तो आला कोणता, गुरुवार। म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर पर्याय क्रमांक या ठिकाणी क हे असणार आहे, तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे। बघा एकदम सोपा प्रश्न होता, काही या ठिकाणी मोठा अवघड लेवलचा वगैरे प्रश्न नव्हता। तर बघा पुढचा 3रा प्रश्न, एका वर्गातील विद्यार्थी काही रांगांमध्ये बसलेले आहेत। एका रांगात जितके विद्यार्थी आहेत तेवढ्याच रांगा आहेत। एका वर्गात एकूण 400 विद्यार्थी आहेत, तर एकूण रांगा किती। बघा लय सोपा प्रश्न आहे हे। तर असा जर तुम्हाला ठिकाणी परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळाला, काही करू नका, इकडं तिकडं तुम्ही काही लक्षच देऊ नका, सेम टू सेम जर याच प्रकारचा प्रश्न विचारला तर एकूण हे जे मित्रांनो आकडा आहे बघा 400 हा आकडा, याचं सरळ तुम्ही वर्गमूळ काढून घ्या। बघा तर याचं वर्गमूळ आहे किती 20 आहे। या ठिकाणी झाला आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर। पर्याय क्रमांक मित्रांनो ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर असणार आहे, तुम्हाला ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे। फक्त आणि फक्त कशा प्रकारे आपल्या ठिकाणी मित्रांनो ट्रिक्सचं या ठिकाणी लागू करायचं आहे, इतकं तुम्हाला ठिकाणी जर कळलं तर एकदम तुमच्या ठिकाणी जे पेपर आहे ते तुम्हाला एकदम सोडवायला या ठिकाणी सोपा आणि इंटरेस्टिंग या ठिकाणी तुम्हाला वाटणार आहे। तर बघा 4था प्रश्न, शरदचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते, त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ती घड्याळ कोणती वेळ दाखवेल। बघा त्याला काय केलं, या ठिकाणी सकाळी 10 वाजता घड्याळ लावला तर दुसऱ्या दिवशी 10 वाजता ती घड्याळ कोणती वेळ दाखवेल। तर मित्रांनो एकूण 24 तासानंतर या ठिकाणी ती जी घड्याळ आहे एकूण 24 तासानंतर कोणती वेळ दाखवेल या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला। तर बघा या ठिकाणी आपण प्रश्नाचे राईट आन्सर कशा प्रकारे काढू, तर 24 तासानंतर आपल्याला वेळ काढायच्या या ठिकाणी 24 घ्या, गुणाकारात प्रत्येक तासाला जे मित्रांनो शरद आहे त्या शरदची घड्याळ 5 सेकंद पुढे जाते, म्हणून ठिकाणी काय करू 24 गुणाकारात या ठिकाणी आपण 5 सेकंद करून घेऊ। जर आपण या ठिकाणी 24 गुणाकारात जर 5 केला तर 24 5 या ठिकाणी आले किती 120 सेकंद या ठिकाणी आपल्याला भेटले। तर 120 सेकंद म्हणजे किती मित्रांनो, त्या ठिकाणी एकूण 2 मिनिटे होतं, लक्षात असू द्या बघा 2 मिनिटे। आता जर आपण या ठिकाणी या जर 10 वाजलेल्यामध्ये जर आपण 2 मिनिटं जर प्लस केले तर एकूण होतात किती, तर 10 वाजून बघा 2 मिनिटे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर होते। बघा 10 वाजून 2 मिनिटे आहे काय पर्यायामध्ये बघून घ्या, असेल तर चेक करा, आहे बघा। पर्याय क्रमांक या ठिकाणी ब
आपल्या प्रश्नाचे राईट आन्सर असणार आहे, तुम्हाला या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे। पुढे बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 5 कशा प्रकारचा आहे। तर बघा, रंगरावांनी फेब्रुवारी महिन्यात फेब्रुवारी 1996 मध्ये दररोज 1.5 लिटर दूध घेतले। दुधाचा दर 36 रुपये लिटर होता, तर त्या महिन्यात त्यांनी एकूण किती रुपये बिल दिले असेल, या प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारलाय। तर काही नाही बघा मित्रांनो, रंगरावाने काय फेब्रुवारी महिन्यामध्ये 1916 या वर्षामध्ये रोज काय 1.5 लिटर दूध घेतले। तर मित्रांनो, दुधाचा दर या ठिकाणी काय 36 रुपये होता। दर म्हणजे काय, या ठिकाणी एक लिटर दुधाचा या ठिकाणी दर किती 36 होता। किती मित्रांनो, 1 लिटर या ठिकाणी दुधाचा दर 36 होता। तर या ठिकाणी मित्रांनो रोज काय केलं, रंगरावाने या ठिकाणी 1.5 लिटर या ठिकाणी त्याने दूध घेतलं आहे मित्रांनो। किती, एकूण 1.5 लिटर। तर या ठिकाणी 1 लिटरचा भाव किती आहे मित्रांनो, तर या ठिकाणी 1 लिटरचा भाव आहे 36 आणि पुन्हा अर्धाचे लिटर आहे मित्रांनो। त्या अर्धा लिटरच्या ठिकाणी भाव किती असणार आहे, तर आता या 36 या ठिकाणी अर्धा असणार आहे अर्ध्याचं। तर या ठिकाणी 36चे अर्धे किती, या ठिकाणी 18। म्हणून या ठिकाणी आता आपण काय करू बघा, तर त्यानं काय केलं आहे, एकूण फेब्रुवारी महिन्याचं आपल्याला बिल विचारलं आहे। तर 1996 हे जे आहे मित्रांनो, हे आहे बघा लीप वर्ष, लक्षात घ्या हे आहे लीप वर्ष। तर लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये बघा एकूण 29 दिवस असतात, लक्षात असतं बघा तुम्हाला, एकूण 29 दिवस। म्हणून काय करू आपण, 29 गुणाकारात हे 1 लिटरचं पूर्ण भाव 36 आणि पुन्हा 29 गुणाकारात अर्धा लिटरचं पूर्ण भाव 18। जर या ठिकाणी आपण 29 गुणाकारात 36 जर या ठिकाणी केलं तर ते किती येतात बघा, 1044 येतात बघा। या ठिकाणी 1044 आणि 29 गुणाकारात जर आपण या ठिकाणी 18 केलं तर ते होतात बघा एकूण या ठिकाणी 522 या ठिकाणी येतात बघा, एकूण 522। जर या ठिकाणी जर आपण 1044 व 522 जर आपण या ठिकाणी बेरीज केली तर या ठिकाणी भेटतं आपल्याला फायनल आन्सर, जे की 4 आणि 4 6, पुन्हा 4 आणि 4 6, हे 5 ला 5 व हे 1 ला 1 म्हणजे किती 1566। या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर असणार आहे बघा। या ठिकाणी पर्याय क्रमांक आपल्या प्रश्नाचे मित्रांनो अ हे राईट आन्सर असणार आहे, तुम्हाला लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे, जे की मित्रांनो या ठिकाणी 1566 आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी एकदम राईट आन्सर आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हे जे शेवटचा प्रश्न आहे, या प्रकारचे प्रश्न आपण या ठिकाणी आतापर्यंत खूप वेळा या ठिकाणी अभ्यासले आहेत। म्हणून काय करा, तुम्ही या प्रश्नाचे मित्रांनो राईट आन्सर आहे या ठिकाणी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा। बाकी आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगून टाका। आणि मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडल्यास आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत जो पूर्ण व्हिडिओ आहे अवश्य शेअर करा। आणि या ठिकाणी अद्याप जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या। तर भेटू पुन्हा अशा मित्रांनो एक नेक्स्ट लेवलच्या भागासोबत, तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास।